हा जो यदुवंशाला ऋषींचा शाप हा जो सगळा प्रसंग आहे, इथे भागवताचा 11 स्कंद सुरू होतो। या 11 स्कंदामध्ये म्हणजे आपण बघितलं 9 स्कंद जे आहेत ते असं म्हणतात की त्या नवविधा भक्ती आहेत। दशम स्कंदामध्ये भगवंतांच्या सगळ्या लीला आहेत आणि त्याच्यानंतर आता दशम स्कंद झाला आणि त्याच्यानंतर 11 स्कंदाला जो पहिला अध्याय आहे तो हा यदुवंशाला ऋषींचा शाप असा आहे। प्रसंग असा घडलेला आहे किंवा हे होऊन गेलेलं आहे सगळं, ज्याच्यामध्ये कौरव आणि पांडव यांचं जे महाभारताचं युद्ध आहे ते पूर्ण झालेलं आहे। महाभारताच्या युद्धामुळे म्हणा, त्याचबरोबर जरासंधाचा आपण जो उद्धार बघितला, वध बघितला, यामुळे आणि त्याच्या आधीच्या सगळ्या ज्या जरासंधाबरोबर लढाया आहेत त्या लढायांमध्ये बऱ्यापैकी असुर भगवंतांनी ज्याच्याकरता खरं तर हा अवतार घेतला होता किंवा दुष्ट प्रवृत्तीचे लोक हे बऱ्यापैकी या दोन्ही युद्धांमध्ये म्हणजे महाभारताच्या आणि जरासंधाबरोबर झालेल्या ज्या 17 लढाया आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी संहार झाला आहे आणि अशा सगळ्या दुष्ट राजांना मारून भगवंतांनी पृथ्वीचा जो भार आहे, पृथ्वीवरती झालेला जो भार आहे तो दूर केलेला आहे, हलका केलेला आहे। पण याचा परिणाम असा झाला आहे की भगवंतांचं जे यदुकुळ आहे त्या यदुकुळातल्या सगळ्या लोकांवरती त्याचा परिणाम असा झाला की आता भगवंत आपल्या बाजूने आहे। कारण याच्यामध्ये अनिरुद्ध आणि बाणासुराचं एक युद्ध आहे, अशी काही भगवंतांचे जे इतर नातलग आहेत त्यांचीसुद्धा भगवंतांनी जी सुटका केली आहे वेगवेगळ्या युद्धप्रसंगामध्ये त्याचे उल्लेख आहेत। तर याचा परिणाम काय झाला, याच्यामुळे काय झालं तर प्रत्येकाला असं वाटायला लागलं यदुकुळातल्या की आता माझ्या बाजूनी लढणारे भगवंत असल्यामुळे मला कोणतंही भय राहिलेलं नाही। आणि जेव्हा आपल्याला कोणतंही भय राहत नाही तेव्हा आपण अत्यंत उन्मत्त होतो। आपण सगळे आत्ता एकमेकांशी चांगलं का वागतोय किंवा चांगलं वागण्याचा अधिकाधिक प्रयत्न का करतो, तर याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना एक भय आहे आणि ते म्हणजे मृत्यूचं। जे ह्या परमार्थ मार्गामध्ये आहेत त्यांना काय वाटतं की आपण अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं समोरच्याशी वागावं। याचं कारण आज जे आपण आपल्या कर्म नावाच्या बँकेमध्ये डिपॉझिट करणार आहोत तर ते आपल्याला कधी ना कधीतरी म्हणजे काही या जन्मात किंवा काही पुढच्या जन्मात येणाऱ्या हे भोगायचं आहे। त्याच्यामुळे आपलं कर्म हे अधिकाधिक चांगलं असावं म्हणून आपण प्रयत्न करतो, म्हणून आपण एकमेकांशी सुहृदानं वागण्याचा प्रयत्न करतो। पण भगवंतच आता माझे तारणार आहेत आणि माझ्या कुळामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे, याच्यामुळे हे जे यादव कुळ होतं हे अत्यंत उन्मत्त झालं आणि त्याच्यामुळे त्यांनी इतर सगळ्या राजांना की जे चांगले वागणारे होते त्यांच्याबरोबर कदाचित युद्धामध्ये त्यांनी सहकार्य केलं होतं, अशांबरोबर सुद्धा ते वाईट वागायला लागले। आणि म्हणून भगवंतांनी असा संकल्प केला की आता काहीतरी निमित्त शोधलं पाहिजे आणि त्या निमित्तानं या संपूर्ण कुळाचा नाश केला पाहिजे। तेव्हा भगवंतांनी काय केलं
की त्यांनी एक योजना आखली असं म्हणतात. भगवंतांनी ही योजना आखली होती की एका ब्राह्मणाच्या शापाचं निमित्त करू आणि त्या निमित्तानं आपले हे जे सगळे आप्तेष्ट आहेत, नातेवाईक आहेत, या सगळ्यांचा संहार करूयात. आणि म्हणून एक दिवस पिंडारक नावाचं क्षेत्र सांगितलं आहे. या क्षेत्रामध्ये अनेक ऋषीमुनी जमलेले आहेत आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपल्या कुळातल्या या सगळ्या कुमारांना पाठवलेलं आहे. आणि भगवंतांनी सांगितलं आहे की असे असे ऋषीमुनी या पिंडारक क्षेत्री जमणार आहेत, तेव्हा आपल्यावरती जी संकट येत आहेत ती संकट कशानं दूर होतील, तर संतांचे आशीर्वाद घेतल्यानं. आणि म्हणून तुम्ही या संतांचे, ऋषींचे आशीर्वाद घ्या. परंतु आपला अंतकाळ जवळ आला आहे, किंवा हे सगळं करण्यामागचं भगवंतांचा उद्देश काय आहे हा कोणालाही माहीत नसल्यामुळं त्यांनी काय केलं, भगवंतांचा जो मुलगा आहे सांब नावाचा, जांबवंतीचा पुत्र, त्याला वस्त्र नेसवली, स्त्री वस्त्र नेसवली, म्हणजे साडी परिधान करायला लावली. आणि तो गर्भवती आहे, म्हणजे ती जी स्त्री आहे ती गर्भवती आहे असं नाटक करण्याकरता म्हणून पोटावरती त्याच्या काही चिंध्या बांधल्या, काही कापडं बांधली आणि गर्भवती स्त्रीचं पोट ज्याप्रमाणे पुढे येतं त्याप्रमाणे त्याला पोट दिलं त्या वस्त्रांच्या साहाय्यानं. आणि वेगवेगळ्या ऋषींच्या दर्शनाला जेव्हा हे सगळे जात आहेत तेव्हा त्या ऋषींची तपश्चर्या किती आहे, म्हणजे बघा आपल्याकडे संतांची परीक्षा घेऊ नये असं म्हणतात. आपल्याला जर माहिती नसेल एखाद्याचं सामर्थ्य तर त्याला दुरून नमस्कार करावा. फार आपल्याला जवळ जायचं नसेल पण त्याची परीक्षा घेऊ नये असं आपल्याकडे एक म्हटलं जातं. याचं कारण आपण त्याची परीक्षा जेव्हा घेतो तेव्हा ते आपल्या विनाशाला कारणीभूत ठरतं. अनेक ऋषींच्या दर्शनाला हे जात आहेत आणि त्यांना हा प्रश्न विचारत आहेत की ही जी गर्भवती स्त्री आहे हिची प्रसूत वेळ जवळ आलेली आहे, तर तेव्हा हिला काय होईल, मुलगा होईल का मुलगी होईल असं तुम्ही सांगा. अनेक ऋषींनी खरं तर याचं उत्तर द्यायचं नाकारलं आहे. परंतु एका ऋषींनी त्यांना सांगितलं की त्यांची चेष्टा करतायत हे लक्षात आलं. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की हिला मुलगाही होणार नाही आणि मुलगीही होणार नाही. तुमच्या संपूर्ण कुलाचा नाश करणारं मुसळ हिच्या पोटी जन्म घेईल. आणि हे त्या ऋषींचं बोलणं ऐकल्यानंतर हे ऋषी कुमार, हे जे सगळे यदुकुमार आहेत सगळे यादव कुळातले, ते अत्यंत घाबरले. आपल्या स्थानावरती परत आले आणि त्यांनी ती वस्त्र फेडली, सोडून बघितली आणि खरोखरच एक मुसळ त्यातनं बाहेर पडलं. आता हे जे सगळं झालं होतं हा प्रकार काही भगवंतांना सांगण्याची, म्हणजे सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते, किंबहुना तेवढं धैर्य नव्हतं. म्हणून हे जी सगळी घटना आहे त्यांनी ती घटना राजा उग्रसेनांना सांगितली. राजा उग्रसेनांनी त्याच्यावरती विचार केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, तर या मुसळाचं बारीक चूर्ण करा आणि ते चूर्ण समुद्रामध्ये फेकून द्या. त्याबरोबर त्यांनी त्या मुसळाचं चूर्ण केलं. पण योगायोग असा, किंबहुना ही भगवंतांची योजना असल्यामुळे त्या मुसळाचा एक बारीक त्रिकोणी आकाराचा धारदार तुकडा तसाच राहिला, त्याचं काही चूर्ण होईना. आणि तो तुकडा आणि ते चूर्ण समुद्रामध्ये फेकून दिलं.
योगायोगानं तो तुकडा एका मासोळीनं गिळला आणि ते जे चूर्ण होतं ते समुद्राच्या लाटांमुळे जो फेस तयार होतो त्या फेसाबरोबर वाहत 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 त्या समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आलं आणि असं सांगतात की काही दिवसांनी ते लव्हाळ्याच्या रूपानं उगवलं आणि त्या लव्हाळ्याचं काठिण्य एवढं होतं, जास्त होतं की आत्ता आपण बांधकामाकरता ज्या सळया वापरतो त्या सळयांसारख्या ती लव्हाळी वर आलेली होती. योगायोगानं तो जो मासा आहे तो मासा एका कोळ्याच्या जाळ्यात आला. त्या कोळ्यानं तो बाजारात नेऊन विकला आणि जरा नावाचा एक व्याध आहे, त्याचं नाव जरा सांगितलं आहे. त्या जरा नावाच्या व्याधानं तो मासा विकत घेतला. आपल्या घरी आला. त्यानं जेव्हा विळीवरती तो मासा चिरला तेव्हा त्याच्या पोटातून तो लोखंडाचा तुकडा टक करून बाहेर पडला. त्याच्या ताटलीत तो पडल्याचा आवाज आला. त्यानं बघितलं ते काय आहे आणि त्याला लक्षात आलं की हा एक त्रिकोणी आकाराचा धारधार तुकडा आहे आणि हा जर मी बाणाच्या टोकावरती बसवला, बाणाच्या अग्रावरती बसवला तर त्या अग्रामुळे, त्या धारधार टोकामुळे मला एखादं जर सावज मारायचं असेल तर ते अत्यंत सोपं होईल. यामुळं किंवा असा विचार करून त्याने तो लोखंडाचा तुकडा आपल्या एका बाणाच्या टोकावरती बसवला आणि आता यानं मी चांगल्या पद्धतीनं शिकार करू शकेल असं त्यानं ठरवलं. हा भागवतामधला भाग इथे म्हणजे इथे अध्याय संपतो आणि मग जो जनक राजा आणि योगेश्वरांचा संवाद आहे तो या ठिकाणी आलेला आहे. तो संवाद आणि दत्तात्रयांचे 24 गुरु जे आहेत तो भाग आपण पुढच्या भागामध्ये बघू. म्हणजे आत्ता जी भगवंतांची निजधाम गमनाची कथा चालली आहे ती पूर्ण होईल. भगवंतांनी आपल्या निजधाम गमनाची सगळी योजना ही एका अर्थाने पूर्ण केलेली आहे. म्हणजे कशा पद्धतीनं या सर्व यादवांचा नाश होईल आणि त्याचबरोबर कोणतं कारण हे आपल्याला निजधाम गमनाकरता पुरेसं आहे असं भगवंतांनी ठरवलं आणि त्यानुसार आता भगवंतांची योजना चाललेली आहे. त्याच वेळेला साधारण हा थोडासा काळ पुढे मागे सांगितलेला आहे. म्हणजे लव्हाळं आपण अगदी व्यवहारातला जरी विचार केला तर लव्हाळं किंवा एखादी बी जमिनीमध्ये पेरून त्याच्यातून मोठमोठे वृक्ष यायला हा जो काही काळ लागतो हा काळ साधारणपणे मध्ये गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा भगवंतांनी ठरवलं की आता आपल्या स्वधाम गमनाची वेळ जवळ आलेली आहे त्यावेळेला आकाशामध्ये, अंतरिक्षामध्ये वेगवेगळे स्फोट होत आहेत असं पाहिलेलं आहे भगवंतांनी. काही अपशकुन होत आहेत असा उल्लेख आहे. आणि भगवंतांनी सांगितलं की पृथ्वीवरती आता वेगवेगळे उत्पात व्हायला लागले आहेत. द्वारकेमध्ये आता वेगवेगळे उत्पात व्हायला लागले आहेत. कधी पाणी वाढतं आहे, कधी पाणी कमी होतं आहे. अचानक समुद्राच्या लाटा ज्या आहेत यांची उंची वाढती आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि तेव्हा भगवंत म्हणाले आता आपण इथे थांबता कामा नये, कारण अशा पद्धतीच्या गोष्टी जर वाढत गेल्या तर ही काही सुचिन्ह नाही.
आणि म्हणून आपल्या सगळ्या आप्तेष्टांसह भगवंतांनी त्यांना सांगितले की आपण प्रभास नावाचं क्षेत्र आहे, समुद्र पार करून पलीकडे प्रभास क्षेत्रावरती जाऊयात आणि तिथे काही विधी करू, काही यज्ञयाग करू, ज्यानं हे जे सगळं चाललंय, हा जो उत्पात होतोय तो थोडा कमी होईल. परंतु भगवंतांची निजधाम गमनाची वेळ जवळ आलेली आहे आणि या प्रभास क्षेत्री हे सगळेजण जाऊन पोचले. आणि आता भगवंतांनी तर निजधाम गमनाची तयारी चालू केली, म्हणून त्या प्रभास क्षेत्रातल्या एका वनामध्ये आपला रथ भगवंतांनी दारुकाला न्यायला सांगितलेला आहे. आणि त्यावेळेला हे जे सगळे बाकीचे यादव आहेत त्यांनी मदिरा प्राशन केलेले असा उल्लेख आहे. वारुणी नावाची जी मदिरा आहे त्या मदिरेचं प्राशन केलं आणि सुरुवातीला यांच्यामध्ये जे काही हास्यविनोद चालले होते त्याच्यामध्ये या मदिरेचा परिणाम झाला आणि त्या हास्यविनोदामधून त्यांच्यामध्ये आपापसात भांडणं व्हायला सुरुवात झाली. आणि ही भांडणं एवढ्या टोकाला गेली असा उल्लेख आहे की एकमेकांना मारण्यासाठी यांनी शस्त्र उचलली. त्यांच्याकडे जी शस्त्र होती त्या शस्त्रानं यांनी वार करायला सुरुवात केली. आणि असं सांगतात आपापसामधल्या भांडणामध्ये यांच्याकडची शस्त्र संपली, म्हणजे धनुष्य मोडली, बाण संपले, गदा ज्या होत्या त्या मोडल्या. त्यावेळेला त्यांनी काय केलं तर या समुद्र तटावरती उगवलेलं जे लव्हाळ आहे ते जमिनीतनं उपटलं आणि त्यानं या सगळ्यांना मारायला सुरुवात केली. हे आपापसातच भांडतायत, एकाच कुळातले आहेत पण आपापसामध्ये भांडतायत. आणि असं सांगतात की श्रीकृष्णांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, बलराम दादांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, पण आपल्याला हे थांबवत आहेत याचा अर्थ हे समोरच्याच्या बाजूने आहेत. त्या मदिराचा परिणाम एवढा झाला आहे शरीरावरती आणि बुद्धीवरती, तर तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम दादा हे आपल्या विरोधात आहेत असं काही यादवांना वाटलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी श्रीकृष्ण आणि बलराम दादांवरती सुद्धा याचे प्रहार करण्याकरता यांनी काय योजना केली किंवा प्रहार केलेले आहे. आणि भगवंतांच्या असं लक्षात आलं की आता या एकमेकांच्या प्रहारांमध्ये या लव्हाळ्याचा परिणाम होऊन एकमेकांच्या प्रहारांमध्ये हे संपूर्ण जे यादव कुळ आहे ते नष्ट होणार आहे. तेव्हा भगवंतांनी आपला रथ घेतला, वनामध्ये गेले, समुद्र किनाऱ्यावरती झाड आहे असं सांगतात. त्यावेळेला तो सगळा भाग हा आत्ताचा जो आपण बघतो तो तसा नाही. आणि एका पिंपळाच्या झाडाखाली भगवंत आपल्या डाव्या पायावरती उजवा पाय त्यांनी ठेवलेला आहे, पाठीमागे टेकून बसलेले आहेत, त्याच्यामुळे डाव्या गुडघ्यावरती उजव्या पायाचा अंगठा अशा पद्धतीनं ज्याला साधारणपणे दृश्य दिसेल तशा पद्धतीनं भगवंत बसलेत. आणि योगायोगानं त्याच वेळेला तो व्याध त्या ठिकाणी काही आपल्याला एखादं सावज मिळतं का यासाठी म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे. त्यापूर्वी भगवंत ज्या वेळेला त्या ठिकाणी बसलेत तिथे भगवंतांनी दारुकाला सांगितले की आता माझ्या निजधाम गमनाची वेळ जवळ झालेली आहे, तेव्हा तू हा निरोप सगळ्यांना सांग
तिथे भगवंतांची आणि उद्धवांची भेट झाली आहे. हा उल्लेख म्हणजे ग्रंथामध्ये या ठिकाणी नाही आहे, नंतर आहे, पण तो या ठिकाणी इथे भगवंतांची आणि उद्धवांची भेट झालेली आहे. तेव्हा उद्धवांनी भगवंतांना विचारलेलं आहे की भगवंता, आपण निघून गेल्यानंतर आम्ही धर्म म्हणून कुणाकडे बघायचं, श्रीकृष्ण म्हणून कुणाकडे बघायचं. त्यावेळेला भगवंत म्हणतात की उद्धवा, मी कुठेही चाललेलो नाही. मी माझं तेज हे श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये काढून ठेवलेलं आहे. तेव्हा जेव्हा केव्हा तुम्हाला भगवंत कशा पद्धतीनं लीला करत होते, श्रीकृष्ण कशा पद्धतीनं लीला करत होते, हे लीला पाठ जर श्रवण करायची इच्छा झाली तर तुम्ही काय करा, तर तुम्ही भागवत नावाचा जो ग्रंथ आहे तो काढा आणि त्याचा पाठ करा. म्हणून भागवताची जी आरती आहे त्याच्यात आपण म्हणतो, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, भगवंतांची प्रत्यक्ष वाङ्मयीन मूर्ती. भगवंतांनी स्वतः म्हटलेलं आहे, श्रीमद भागवत येणेमयी वाङ्मयीन मूर्ती. उद्धवाला जे कार्य सोपवलं होतं त्याच्याकरता उद्धव त्या ठिकाणाहून निघून गेला. जरा नावाचा जो व्याध आहे त्याला असं वाटलं की आता हे जे सगळे म्हणजे भगवंत बसलेत, तो झाडावर लपलाय, त्याला कल्पना नाही भगवंत आहेत त्या ठिकाणी. पण भगवंतांचा अंगठा इतका लाल चुटुक आहे की त्या जरा नावाच्या व्याधाला असं वाटलं की हे हरणाचं कोमल मुख आहे. छोटं जे हरण असतं, हरणाचं पाडस, त्याचं मुख जे आहे ते लालसर दिसतं. तर एखादं छोटं हरिण त्या ठिकाणी थांबलेलं असावं आणि म्हणून योग्य नेम धरून त्यानं तो बाण सोडला. भगवंतांच्या अंगठ्याला तो बाण लागला आणि व्याधाला असं वाटलं होतं की बाण लागल्यानंतर स्वाभाविकपणे हरिण काय करतं, तर उड्या मारतं आपला जीव त्या लागलेल्या बाणापासून वेगळा करण्यासाठी, किंबहुना बाण तो शरीरापासून वेगळा करण्याकरता हालचाल करतं. पण भगवंतांनी असं काहीही केलं नाही. असं सांगतात की भगवंतांच्या अंगठ्याला तो बाण लागला आणि त्याच्यातून रक्त आलं. आपण मारलेला बाण ज्या दिशेनं गेलेला आहे त्या दिशेनं हा व्याध धावत 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 आला आणि त्यानं पाहिलं की मी जो मारलेला बाण आहे तो भगवंतांना लागलेला आहे. त्यांनी तिथे भगवंतांना साष्टांग प्रणिपात केला, तो बाण काढून त्यांची क्षमा मागण्याचा प्रयत्न केला. पण भगवंतांनी सांगितलं की तू काही वाईट वाटून घेऊ नकोस, ही सगळी माझी योजना आहे. अशा पद्धतीनं त्याच्या काही काळ आधी बलराम दादांनी आपला देहत्याग केला आहे. जशी श्रीकृष्ण अवतार समाप्तीची वेळ आली त्याचबरोबर बलराम हा अवतारसुद्धा समाप्तीची वेळ आली होती. त्याप्रमाणे बलराम दादांनी आपल्या देहाचा त्याग केला. एक सर्प फक्त जाताना दिसला, कारण शेषाचे अवतार असल्यामुळे त्यांनी आपला अवतार संपवला. भगवंतांनी त्या बाणाचं निमित्त केलं आणि आपला अवतार या ठिकाणी संपवला. यानंतर परीक्षिताला जो सगळ्यांचा प्रश्न असतो की परीक्षिताची मुक्ती कशी झाली, यानंतर पुढे काही वर्णन आहेत.
ती वर्णन आपण पुढच्या वर्गांमध्ये पाहू. पण ही सगळी कथा झाल्यानंतर राजा परीक्षितीला शुकदेवांनी विचारलं की राजा, तुझी काही इच्छा आहे का? तुला काही ऐकायचं आहे का? गेले 7 दिवस हे तू सगळं श्रवण करतोयस. तेव्हा तो असं म्हणाला की मला तुमची पूजा करण्याची इच्छा आहे. शुकदेवांना मुळात अशी कुठली इच्छा नव्हतीच. राजा परीक्षितीचा उद्धार करण्याकरता ते त्या ठिकाणी आले होते. याचं कारण त्यांनी असं सांगितलं की मी जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत तक्षक इथे येणार नाही. राजानं यथायोग्य शुकदेवांची पूजा केली आणि तिथून शुकदेवजी महाराज निघून गेले असं सांगतात. शुकदेवांनी जाण्यापूर्वी राजाच्या मस्तकावरती जो हात ठेवला होता त्याच वेळेला राजा मुक्त झाला. पण तक्षक सर्पदंश करेल असा शाप असल्यामुळे तक्षक त्या ठिकाणी आला, राजाला दंश केला आणि असं सांगतात की त्या ठिकाणी त्याचं सगळं शरीर हे काळनिळ पडलं. अशा पद्धतीनं श्रीमद भागवत नावाचा जो ग्रंथ आहे कथा भागामध्ये जो सांगितला जातो तो एका अर्थाने भगवंतांच्या निजधाम गमनाच्या ठिकाणी पूर्णविराम घेतो असं नाही म्हणणार, स्वल्पविराम घेतो. कारण भगवंतांची जी कथा आहे ती कधी संपत नाही. त्याच्यामुळे महात्म्याचा जो पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः, हा श्लोक पुन्हा म्हणण्याची प्रथा आहे जेणेकरून हे पुन्हा चालू राहील कथन. याच्याकरता पहिला श्लोक पुन्हा शेवटच्या दिवशी किंबहुना निजधाम गमनानंतर म्हटला जातो आणि या ठिकाणी कथाभाग म्हणून जो आहे तो थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणाला काही प्रश्न किंवा काही असेल विचारायचं तर विचारा.